जसा मी माणूस आहे त्याच पद्धतीने समोर सुद्धा एक माणूस आहे, त्याच्याही भावभावना आहेत, त्याचीही काहीतरी मतं आहेत, त्याचंही व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं स्वातंत्र्य मी स्वीकारलं पाहिजे. ही चांगला माणूस बनण्याची पहिली स्टेप आहे. म्हणजे एकदम फार मोठ्या प्रमाणात माझ्या भगिनी बसलेल्या आहेत सगळ्या, बरोबर. आणि इथे लिहिताना वेगवेगळे बोर्ड पण लिहिले. इकडे विद्यार्थी लिहिले, इकडे विद्यार्थिनी लिहिले, बरोबर. मगाशी बोलायला उभं राहिलं तो जय भवानी जय शिवाजीचा घोष आला, बरोबर आला ना. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असं नरड महाराष्ट्रात सापडेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपसूक काय येतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जर आपसूक नरड्यातून जय येत असेल तर त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना नाक्यावर उभं राहून जर आम्ही आमच्या भगिनींची थट्टा करणार असू, टिंगल करणार असू, तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडी चोळी देऊन पाठवणाऱ्या महाराजांचं नाव घेण्याची पात्रता आमची आहे का, याचा एकदा विचार करणं गरजेचं असतं. जय भवानी जय शिवाजी म्हणायचं, कपाळावर चंद्रकोर लावायचे, हातामध्ये महाराजांची राजमुद्रा घालायची आणि जर तोंडात माव्याचा किंवा गुटख्याचा जर तोबरा भरणार असू तर ज्या तरुणाईला संकट निधड्या छातीवर झेलायची प्रेरणा महाराजांनी दिली, ती प्रेरणा आणि ते नाव घेण्याची आमची पात्रता आहे का, याचा विचार करणं गरजेचं. आणि म्हणून करिअर करत असताना करिअर कोणतंही करा, कुठलं करा हे म्हणणार नाही, फक्त काही टिप्स देऊन जातो आणि तुमची रजा घेतो की कोणतंही करिअर करा. पण ते करिअर करत असताना आपण गेल्यानंतर आपलं नाव त्या ठिकाणी निघालं पाहिजे याची फक्त जाणीव ठेवा. आणि मी जे जन्माला आलो ते जन्माला आल्यानंतर मी त्या समाजाला काहीतरी देणं लागतो याची प्रत्येकानं जाणीव ठेवा. आजकाल वातावरण बदलत चाललं. म्हणजे जेव्हा तुम्ही लहानपणी होता, मी मागे पार्लमेंटमध्ये सुद्धा बोलताना हे बोललो होतो की लहानपणी शाळेचे दिवस आठवून बघा. शाळेच्या दिवसात तुमच्यापैकी किती जणांनी लिमलेटची गोळी खाल्ली? खाल्ली सगळ्यांनी? व्हेरी गुड. लिमलेटची गोळी खाताना आपल्या फ्रॉकच्या तुकड्यात दाताने तोडून, नाही तर शर्टाच्या कोपऱ्यात दाताने तोडून, ते टिपिकल म्हणतो ना, बघ पलीकडचा भाग दिला, उष्टी नाही. बरं खरंय का नाही? सगळ्यांनी दिली. बर, ही लिमलेटची गोळी ज्याला दिली किंवा जिला दिली, म्हणजे मुलींनी मैत्रिणीला दिली असेल, मुलांनी मित्राला दिली असेल, ज्याला कुणाला दिली, त्याचं नाव आठवतंय, त्याचं आडनाव आठवतंय, त्याची जात आठवते, त्याचा धर्म आठवतो. विचार करा, काही वर्षांपूर्वी शर्टाच्या कोपऱ्याने तोडून तुम्ही जी लिमलेटची गोळी देत होता, ही लिमलेटची गोळी देत असताना तुम्हाला तो फक्त तुमचा मित्र होता, ती फक्त तुमची मैत्रीण होती. आता मात्र जेव्हा तुम्ही आयुष्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहात तेव्हा तो समोरचा फक्त मित्र राहत नाही, समोरची फक्त मैत्रीण राहत नाही, तर त्या मित्राची जात समोर येते, त्या मित्राचा धर्म समोर येतो आणि मग तुमच्या समोर दोन पर्याय राहतात. ही सामाजिक परिस्थिती आजूबाजूने प्रत्येक जण तुमच्या डोक्यात ठरवत चाललेला आहे. माझा जातीला विरोध नाही, माझा धर्माला विरोध नाही, माझं फक्त म्हणणंच एवढं आहे की जात आणि धर्म हे दगडांसारखे आहेत, दगडांसारखे. जर जात आणि धर्म दगड असतील आणि या दगडाच्या जर भिंती बांधल्या तर समाज एकमेकापासून तुटतो, आणि त्याच दगडाचा जर पूल बांधला तर समाज एकमेकांशी जोडला जातो. दगड तेच आहे, भिंत बांधायची की पूल, तुमचं तुम्ही ठरवायचं. दोन पर्याय समोर असतात. मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो, याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं. माणूस होण्याची पहिली टप्पा सांगतो. मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो, याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा पहिला पर्याय असतो. आणि दुसरा पर्याय असतो, मी कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नावून ठेवेल की माझा माझ्या जातीला, माझा धर्माला, माझा माझ्या प्रांताला, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. जर हे आपण करणार असू तर आपण जबाबदार नागरिक आहोत, तर आपण चांगला माणूस आहोत. आणि विशेषतः एमपीएससी यूपीएससी ची प्रिपरेशन करणाऱ्यांना
काही किस्से नक्की सांगेल. म्हणजे विशेषतः दिल्लीत असताना देशमुख सर अनेक युवक येतात आणि हे युवक आल्यानंतर आवर्जून विनंती करतात, UPSC ची तयारी करायला आलोय, राहायची सोय पाहिजे किंवा मेसची सोय पाहिजे, असे अनेक जण दिल्लीत भेटतात. या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतो, बाबा घरची परिस्थिती काय, घरी नेमकी काय परिस्थिती. या प्रश्नाचं एक महत्वाचं कारण आहे. मध्यंतरी महाज्योतीची काही विद्यार्थी मला भेटायला आले पुण्याला सर्किट हाऊसला, आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचं अटेम्प्टचं आणखी 1 वर्ष वाढवून द्या. हा प्रश्न कधीच त्या मुलांच्या स्वप्नांविषयी नसतो, त्या मुलांच्या स्वप्नांविषयी कधीच शंका घेत नाही. पण त्या मुलांचा बाप जो मळलेल्या शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियन घालून स्वप्न बघत असतो ना, माझं पोरग एक दिवस प्रशासकीय अधिकारी होईल, त्या बापाच्या डोळ्यातली जी चिंता असते, त्या चिंतेपोटी हा प्रश्न असतो, नेमकी किती अटेम्प्ट द्यायचे आणि कुठपर्यंत अटेम्प्ट द्यायचे याचा एकदा विचार करा. त्या महाज्योतीच्या एका मुलाने मला सांगितलं, तिथल्या LPSC ची प्रिपरेशन करणाऱ्यांनी दादा 7 अटेम्प्ट झाले. त्याला जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्याने डोक्याला हात लावला, तर म्हणला आत्ताशी कळलं, माझ्या बरोबर एक पोरग होतं, पहिल्या अटेम्प्ट नंतर त्यांनी पुण्यात मेस सुरू केली, आज त्याचा 1.5 कोटीचा फ्लॅट आहे, मी 7वा अटेम्प्ट देतो. याचा अर्थ अटेम्प्ट जास्त देऊ नका असा नाही, याचा अर्थ असा आहे की लवकर सुरुवात करा. जर सुरुवात लवकर केली या पद्धतीने, आणि म्हणून मी रयत शिक्षण संस्थेचं आणि दहिवडी कॉलेजचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही ही लवकर सेन्सिटायझेशन, ही लवकर सुरुवात या मुलांच्या मनाची करून देता आहात. याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर करिअर करत असताना मी कोणतं करिअर करायचं याचं प्रत्येकाने स्वतःचं उत्तर शोधा. हे मला हवंय का, म्हणजे मला लाख वाटतं की देशमुख सरांसारख्याच्या जेव्हा ते डिव्हिजनल कमिशनर होते, दळवी सर जेव्हा डिव्हिजनल कमिशनर होते, त्या खुर्चीकडे बघून मला लाख वाटतं की ही खुर्ची भारी आहे. खुर्ची भारीच असते. प्रश्न हा असतो, मला त्या खुर्चीत बसायचंय का. जर मला त्या खुर्चीत बसायचंय, झापडं बांधून पळायला कधीच सांगणार नाही मित्रांनो, कारण मी स्वतः आयुष्यात तसं पळालो नाही. उगाच खोटी करिअरची आश्वासनं देताना तुमचं करिअर आणि तुमच्या हातात 1 वर्ष, कारण फार सोपं आहे सांगायला. विचार करा, 365 रुपये जर इन्व्हेस्ट करून, बघा 365 रुपये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असतील आणि 365 रुपयाच्या मोबदल्यामध्ये जर तुम्हाला 20,000 रुपये मिळणार असतील, चांगली इन्व्हेस्टमेंट आहे का, कराल का. सोपं सांगतो, 365 रुपये गुंतवायचे आणि 20,000 रुपये घ्यायचे. प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट करेल ना. हा, आता फक्त रुपये काढून टाका. आजकाल आपल्याला रुपयाची भाषा लवकर कळते म्हणून सांगितलं, रुपये काढून टाका. 365 दिवस फक्त इन्व्हेस्ट करायचे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या 20,000 दिवसांचं जे सुख आहे, जे यश आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. आता 20,000 दिवसांमध्ये किती वर्ष आयुष्याचे निघतात तेवढा फक्त विचार करा. पण हे करत असताना सगळ्यात महत्वाचं, मला हे का करायचंय आणि मला हे हवंय का याचा आधी विचार करा. शेवटचा फक्त एक सल्ला देऊन थांबेल की जेव्हा करिअर मध्ये मी सांगतो झापडा बांधून पळू नका, डोळेच पडे, डोळे उघडे ठेवून प्रत्येक निर्णय घेत चला. कुठल्याही निर्णयामध्ये आयुष्यात एक गोष्ट कायम असते, विशेषतः राजकारणामध्ये ही गोष्ट फार प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो. अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सर आपल्याला ही गोष्ट बघायला मिळाली असेल. हा सल्ला आत्ताच देतो, मित्र म्हणून देतो. याचं फार महत्वाचं कारण आहे की सुरुवातीला आपण त्या भरात, त्या कैफात, आजूबाजूला सगळे MPSC देत असतात, आजूबाजूला सगळे UPSC देत असतात. मग जे UPSC उत्तीर्ण होतात त्यांचे गावात मोठमोठे सत्कार होतात, ते मोठमोठ्या ठिकाणी बसतात. म्हणून मलाही UPSC मध्ये यायचं असतं. मी UPSC पास होतो, मी त्या खुर्चीत बसतो. सुरुवातीचा साधारणतः वयाची 40-45 होईपर्यंत माझा जर त्यातला इंटरेस्ट संपला तर राहते ती रिटायरमेंट पर्यंतची फक्त फडफड राहते.
आज समाजकारणात राजकारणात वावरणाऱ्या अनेक व्यक्ती विशेषतः दिल्लीच्या सर्कलमध्ये जेव्हा आम्ही बघतो, जेव्हा मला हे हवंय का याचं जेव्हा उत्तर नसतं, तेव्हा आता मी पडलोय, आता निभवायचंय म्हणून असणारी फक्त फरफट असते. त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारा, मला हे हवंय का आणि हे मला का हवंय. आणि एकदा का तुम्हाला उत्तर मिळालं की हो मला हेच हवंय, मग मात्र पुढचं मागचं बघू नका, मग तुटून पडा ते साध्य होईपर्यंत. आणि म्हणून करिअर करत असताना किती धावायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही सायकलवर जात असता, जेव्हा तुम्ही मोटरसायकलवर रस्त्याने जाल, मोटरसायकलवरून रस्त्याने जात असताना जेव्हा वाटतं की प्रयत्न कमी पडतायत, स्पीड वाढवायला पाहिजे, तेव्हा उजवीकडे बघा. उजवीकडून कुणीतरी चार चाकीत भरधाव झालेला असतो आणि तुम्ही आपोआप मोटरसायकलचा ऍक्सिलेटर पिळता, बरोबर ना. याला म्हणतात पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन. आणि त्याच वेळी जेव्हा ऍक्सिलेटर पिळताना असं वाटतं की आता मोटरसायकल कंट्रोलच्या बाहेर चाललीये, तेव्हा उजवीकडे बघायच्या ऐवजी डावीकडे बघा. डावीकडे कोणीतरी सायकलवर पॅडल मारत चाललेला असतो आणि तेव्हा तुम्हाला कळतं आता मला ब्रेकवर पाय ठेवायची वेळ आली आहे. आयुष्यात हा ऍक्सिलेटर आणि ब्रेक या दोन्हीचा समन्वय जर तुम्ही कधी विसरला नाही तर करिअर हे तुमचं कायम चांगलं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. दहिवडी कॉलेजचं मनापासून कौतुक करतो आणि आपली रजा घेतो. जय शिवराय.